पुढच्या घडामोडीकडे कोकण रेल्वे वळवून गोरखपूरला नेल्यास पेटून उठणार असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे। 1 मार्च पूर्वी दादरवरून रत्नागिरी गाडी सुटायला हवी असं विनायक राऊत यांनी म्हटलंय। अन्यथा गोरखपूर बलिया ट्रेन दादरहून सुटू देणार नाही असं सुद्धा विनायक राऊत यांनी म्हटलंय। काय त्यांनी निर्णय घेतला, उपरटा निर्णय की आपली ट्रेन ही गोरखपूरला वळवायची। ना गोरखपूरला दुसऱ्या कुठल्या ट्रेन न्यायच्या त्याच्याबद्दल आमची ना नाहीये, पण आमची हक्काची कोकण रेल्वे ती जर का वळवून तिकडे नेणार असाल तर आम्ही मग पेटून उठताना तर काय करायचं, या तर गोष्टी कराव्या लागतील। बरं, देशात असं कुठे केलंय का की अहमदाबादची ट्रेन वळून कुठे पाटण्याला नेले, सुरतची ट्रेन इकडनं सुरतेला जातात ते उलट त्या बंद केला पाहिजे तो मार्ग, कारण त्याचा वाईट अनुभव आम्हाला आलाय। म्हणजे गमतीत बोलतोय ना, तर उद्या हेडले नाही सुरतच्या गाड्या बंद करा, तसं नाहीये। यापूर्वी आम्हाला उत्तर दिलं जायचं की दादरला प्लॅटफॉर्म नाही, पण आता त्याच दादरच्या प्लॅटफॉर्मवरून उत्तरेकडच्या पॅसेंजर ट्रेन धावू लागल्या आणि आमची कोकण रेल्वे मात्र दिव्यालाच अडकलेली आहे। आणि म्हणून आम्ही रेल्वे प्रशासनाला, रेल कामगार सेनेच्या वतीने सांगितलेलं आहे, जर 1 मार्च पूर्वी दादरवरून दादर रत्नागिरी गाडी सुटली नाही तर पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या आदेशान्वये आम्ही गोरखपूर आणि बलिया गाड्या दादरवरून सोडू देणार नाही, ही कडक इशारा आम्ही दिलेला आहे। आणि मला खात्री आहे रेल्वे प्रशासन त्याला प्रतिसाद देईल असं गृहीत धरतो।